वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण करणार आहे दोडका डाळ टाकून दोडक्याची भाजी करणार आहे. त्यासाठी एक कढई ठेवली, त्यात आपण तेल टाकून घेऊया. तेल छान तापलं की त्यात बारीक चिरलेला कांदा आहे तो सुद्धा टाकूया. छानपैकी कांदा सोनेरी रंग होईपर्यंत भाजूया. त्यातच आलं लसूण पेस्ट टाकूया. तर कांदा छान भाजून झाला आहे. त्यातच आपण सर्व सुके मसाले टाकूया. धना पावडर, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ टाकूया. छानपैकी मसाला भाजूया तेलात. त्यातच आपण तुरीची डाळ आहे ती 2 तास अगोदर भिजत घातलेली ती सुद्धा टाकूया. तर छानपैकी डाळ भाजून घेतली. त्यातच दोडका आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा टाकूया. आता व्यवस्थित असं परतून घेऊया. त्याच्यावर 2 मिनटं झाकण ठेवून घेऊया. तर 2 मिनटं झाल्यात. छानपैकी वाफ लागली भाजीला. तर परत एकदा व्यवस्थित असं परतून त्यात अर्धा ग्लास जेवढं पाणी ओतूया, म्हणजे डाळ छान शिजली जाते. परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून गॅस करून 5-10 मिनटं झाकण ठेवून घेऊया. तर 5 ते 10 मिनटं झाल्यात. एकदा आपण चेक करून बघूया. अजून भरपूर रस्सा आहे. 5 मिनटं अजून झाकण ठेवूया. परत 5 मिनटं झाल्यात. डाळ शिजली का बघूया आपण. तर असं मध्ये आधी 5-5 मिनटांनी एकदा दोनदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे भाजी खाली लागत नाही कढईला. तर डाळ जराशी अजून शिजायला पाहिजे. तर 5 मिनटं अजून झाकण ठेवूया. तर 5 मिनटं झाल्यात. तर रेडी झाली आपली दोडक्याची डाळ टाकून भाजी. त्याला भाकरीसोबत चपातीसोबत खाल्लं तरी छान लागतं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.